इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सध्या आपल्यासोबत आहेत। खोसकर साहेब, गेल्या काही दिवसांपासून आपण चर्चेत आहात। काल मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। साहेब, विधानसभा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचं कारणच आहे की नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता आहे। हा रस्त्याला लागून काही हार्डवेअरचे दुकानं असेल, किराणा दुकानं असेल, चहाच्या टपऱ्या असतील, हॉटेलं असतील, छोट्या छोट्या लॉजिंग स्थानिकांचे आहे। ज्या धरणामध्ये जागा गेल्या त्यावेळेस तो लोकांनी रस्त्यावर 1 एकर 2 एकर घेऊन ठेवली आणि त्याच्यामध्ये स्थानिकांनी व्यवसाय सुरू केला। तो व्यवसाय सुरू करत असताना या ठिकाणी आयुक्त ऑफिसला एक खडके म्हणून MMRDचा आलेला आहे। त्यांनी गेल्या 6 महिन्यापासून सतत नोटिसा काढ, अतिक्रमण काढायचं आहे, परंतु अतिक्रमण नाही आहे। स्थानिक लोकांच्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी असल्यामुळं त्यांनी स्थानिकांनी, शासन एका बाजूला म्हणतं का शेतकऱ्यांनी स्थानिक जोडधंदा काहीतरी शेतीला केलं पाहिजे। एकही बाहेरचा माणूस नाही, सगळे स्थानिक आहेत। परंतु त्या अधिकाऱ्याला 4 महिन्यापूर्वी स्वतः सगळे जवळजवळ 30-40 स्थानिक लोक घेऊन मी गेलो। शेम साहेबांनी त्यांना फोन केला का त्या लोकांना त्यांना आम्ही समजून सांगितलं। शेम साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना फोन करून सांगितलं का त्यांचं ते अतिक्रमण हटवू नका, स्वतःच्या मालकीत आहे, त्यांना कायम करण्यासाठी मदत करा। अधिकारी 4 महिने थांबले आणि परत सुरू केलं त्यांना नोटिसा देणं, हे करणं। त्यांनी CP ऑफिसहून परवानगी घेतली, जेवढं सिटी एरियामध्ये आहे ते। उर्वरित जर ग्रामीण भागामध्ये ते SP ऑफिसहून परवानगी घेतली आणि आज शेवटचं त्यांना मी त्याच्यानंतर 8 दिवसापूर्वी माहीत झालं। नंतर अजितदादाला मी सांगितलं, अजितदादांनी त्यांना फोन केलं, परंतु अधिकारी काहीतरी उलटं सांगतो, अतिक्रमणमध्ये आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे। तसा तो तुकाराम मुंडे त्या पद्धतीचा हा अधिकारी आहे। पण आपल्याला म्हणजे अपेक्षित असं होतं पक्षाच्या लोकांना की पक्षाच्या काही वरिष्ठ लोकांना आपण सांगायला पाहिजे होतं, आपण अजितदादा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं। नाही, सांगायला सत्यमध्ये आहेत। आमच्या वरिष्ठाला सांगण्यापेक्षा वरिष्ठ सत्यामध्ये नाही, जो सत्तेमध्ये असला तोच काम करतो। विरोधक आता समजा आम्ही थोरात साहेबाला सांगा, नाना पटोले साहेबाला सांगू, परंतु ह्या ठिकाणी आता जी काही व्यथा आहे ती वेळ नव्हता तेवढं सांगायची। 4 दिवसापासून अजितदादांनी फोन केला, अजितदादाला या अधिकाऱ्याने उलटं पालटं दादांनी सांगितलं थांबून घ्या 4 महिने। परत विखे पाटील साहेबांकडे गेलो, विखे पाटील साहेब त्यांनी फोनसुद्धा उचलला नाही। परवा भूषण साहेबांकडे गेलो, आमची समोर फोन लावला, जवळजवळ 200-250 कार्यकर्ते सगळेच लोक दुकानदार संघ, तेव्हाही फोन उचलल्यानंतर भूषण साहेबाचा फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं का नाही ते काढावंच लागेल। शेवटी काल रात्री सर्व दुकानदार पोरं सगळे लॉजिंगवाले झोपले नाही, रात्रभर जेवण केले नाही। मला सांगितलं दादा काही करून आपल्याला आता पर्याय नाही मुख्यमंत्र्याशिवाय, आणि ते खातं त्यांच्याकडे MMRDचं। त्याच्यामुळं काल मी गेलो, परंतु या ठिकाणी लोकसभेचं काम, शिक्षण परिषदेचं काम, विधान परिषदेचं काम मी प्रामाणिकपणे पक्षाचं केल्यामुळं मला ती खात्री होती मंत्री महोदय मला मदत मुख्यमंत्री म्हणून, परंतु अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी गेल्यानंतर मला विचारलं आमदार काय काम आणलं खोसकरजी, तर म्हणलं असं त्यांच्या लगेच लक्षात आलं की तो मागचा विषय का। त्यांनी ताबडतोब एक अर्धा तास आम्हाला थांबवलं आणि त्यांनी पत्र घेतलं, वाचलं। तेव्हा मी 1-1.5 तासांनी फोन करतो म्हणलं साहेब कमीत कमी कालही सुद्धा 70-80 मुलं, जवळजवळ 5 गाड्या होत्या आणि अक्षरच्या बाहेर रडत होते त्या कार्यालयाच्या बाहेर। मी साहेबांना व्यथा सांगितली, साहेब पण ताबडतोब सांगितलं खडक्यांना की ते काम थांबवा 4 महिने, त्याला हात लावू नका, तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं मापदंडामध्ये बसवतं त्याला मदत करा। परत पण आपण या सगळ्या ज्या काही भेटी घेत आहेत, आपल्याबद्दल जी काही चर्चा आहे त्याच्यावरून असा देखील कयास लावला जातोय की आपण आता पक्ष बदल करून उमेदवारी करणार नाही। 100% मी काँग्रेसचीच उमेदवारी घेणार आहे। काँग्रेसची उमेदवारी मला नाही मिळाली तर स्थानिक काँग्रेसचे नेते मंडळी, काँग्रेसचे कार्यकर्ते, आघाडीचे तिन्ही पक्षाचे लोक ठरवून मला काय उभं करायचं, समजा उमेदवारी नाहीच मिळाली ते निर्णय घेतील। मी कुठं जाऊन आता कुठलीही उमेदवारी घेतली तर निवडून आणणारे स्थानिक लोक आहेत, स्थानिक लोकांचा निर्णय महत्त्वाचा आहे। फक्त माझं काम करीत राहतो। रात्री त्या लोकांनी शेवटीला देवाच्या पाय माझ्या पाया पडले तिथं ज्येष्ठ मंडळी। मी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं दर्शन घेतलं का 350 कुटुंब वाचवले ताबडतोब। काल पोलीसच्या गाड्या गेल्या, रात्री निघून आले। म्हणजे असं काही असेल तर पक्षच नाही ना, जे सत्तेत त्याच्याकडे पाठपुरावा करावा लागतो साहेब। खूप खूप धन्यवाद। हिरामण खोसकर यांनी काल मुख्यमंत्र्यांची नेमकी का भेट घेतली याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून खोसकर यांच्या संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती महत्त्वाची होती। मात्र स्थानिक लोकांच्या एकूणच
त्यांच्यावर जी कारवाई होणार होती अतिक्रमणाची ती थांबवण्यासाठी आपण भेट घेतल्याचं खोसकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.